करणारे करत राहतील. आपण आपली लढाई आणि आपल्या विचाराची निष्ठा ठेवायची असते. कधी सत्तेत असू, कधी विरोधात असू, परत सत्तेत येऊ, पण संघर्ष सोडायचा नाही आणि त्याच्यामुळे आपला विचार सोडायचा नाही. जोपर्यंत आपल्या विचाराबरोबर आपण ठाम आहोत, त्याचे यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. दोन्ही पचवता आलं पाहिजे. त्याच्यामुळे संघर्ष हा सत्तेत असताना पण अनेक वेळा करावा लागतो आणि विरोधातही करावा लागतो. आणि विरोधात बसलं म्हणजे कोणी माणूस संपला असा मी कधीही विचार करत नाही आणि माझा त्या विचारावरच विश्वास नाही. त्याच्यामुळे या गोष्टी होत राहतात. तो संघर्ष करायचा आणि कष्ट करत राहायचे. लोक तुमच्याबरोबर येतात. तुम्ही लोकसभेला बघितलं असेल. तुमचाही पक्ष फुटू शकतो अशामध्ये चर्चा आहे. तुमचेही काही खासदार फुटणार आहेत अशा पण काही चर्चा सुरू आहे. हे बघा, लोक बोलत राहतात, पण आमचे 8ही खासदार, आमचं 8 खासदारांचं ठरलं. आम्ही जे करू ते आम्ही 8 एकत्र करणार. त्याच्यामुळे तुम्ही जे काय समजत असताल तो 8 हा नंबर पकडा. एनडीएला भविष्यात कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी लोकसभेचे मतदारसंघ वाढवायचे, डिलिमिटेशन करायचे, तर त्याला पण पाठिंबा देण्याची भूमिका तुमचा पक्ष घेऊ शकतो का? हे बघा, आमच्याकडे काय प्रस्ताव आलेला नाही आणि बिलची आमच्याकडे चर्चा नाही. ते बिल आम्ही सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीने आणलं त्याचा आम्ही प्रचंड विरोध केला आणि ते बिल संसदेमध्ये पडलं. हे पुऱ्या देशाने नाही, जगाने पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर परत बिल येणार आहे का नाही हा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही आहे. त्याच्यामुळे तो काही विषयच येत नाही. आम्ही काय करणार, जो प्रस्तावच नाही त्याच्यावर काय बोलणार. मुंबईमध्ये प्रचंड पाऊस होतोय, उन्हाळ्यात परिस्थिती जशी तशीच आहे. दावा केला जातो मुंबईमध्ये सगळं काही ठीक झालेलं आहे, स्वच्छ झालेलं आहे, सगळं साफ आहे, पाणी वाढणार नाही, पण आज परिस्थिती अतिशय वाईट आहे. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का मुंबईमध्ये तुंबई होणं हे अनेक वर्ष होतं आणि तेव्हा सगळं खापर हे सेनेवर करायचं. आता गेले कित्येक वर्ष कुणाचं सरकार आहे, तर ज्यांचं सरकार आहे त्यांना उत्तर द्यावं लागेल आता. कारण का आता सरपंचापासून प्रधानमंत्र्यापर्यंत सगळी सत्ता त्यांचीच आहे ना. आणि थोडके नाही, 12 वर्ष त्यांची सत्ता आहे देशात आहे. त्याच्यामुळे 70 वर्ष आता हिशोब काढणं बंद करा आणि स्वतःचा 12 वर्षाचा हिशोब द्यायची वेळ आलेली आहे. पण ताई, अनेक म्हणजे खासदार गेले ते आता म्हणतायत की भाजप विकास करतोय, आम्ही त्या विकासासाठी गेलो आणि विकासासमोर पाहिल्यानंतर मुंबईसारखी शहरं तुमलेली आपल्याला पाहिजे नाही. काल जर तुम्ही आढावा आहे, मी काय एवढा डिटेल काल त्याचा अभ्यास केला नाही, पण अनेक चॅनल जर वर्तमानपत्रात आज तुम्ही वाचले तर खासदार किती विकासाचा कोणाची किती खर्च केला त्याचा सगळा रिपोर्ट कार्ड आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये. त्यामुळे खरं कोणाची कारणं काय आहेत मला माहिती नाही. माझे जैविक संबंध अनेक दशकांचे आहेत, त्यामुळे वैयक्तिक मी कुणाबद्दल काही बोलणार नाही. पण दुःख नक्कीच एका गोष्टीचं झालं की ज्या पद्धतीने आज सत्ताधारी पक्ष फोडतायत, घरं फोडतायत, हे दुर्दैवी आणि का सशक्त लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक म्हणजे काही निधीवर जे आरोप केले जातात, म्हणजे ह्यांच्याकडे खासदारांकडे सांगितलं तर आम्हाला निधी मिळत नाही म्हणून आम्हाला सरकारमध्ये जावं लागते. काल उमराजे तिकडे गेली, त्यांना 18 कोटीचा निधी मिळाला. दुजाभाव केला जातोय, म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात राहणं म्हणजे पापच आहे. अशा पद्धतीची एक परिस्थिती निर्माण केली जाते असं म्हणायचं एक प्रकारे. माझं म्हणणंच आहे पहिल्या दिवशीपासून की ह्यांना दडपशाहीच वाढवायची आणि लोकशाही कमी करायची आहे का किंवा संपवायची आहे का, अशी एक भावना आणि भीती समाजामध्ये दबक्या आवाजात ऐकायला येते. आणि अनेक अनुभव आपल्याला दिसत आहेत, ज्या पद्धतीने पक्ष फोडले जात आहेत, घरं फोडली जातात. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही. पण शेवटी प्रत्येकाने आपल्याला काय करायचं हे ठरवायचं असतं. पण ज्या पद्धतीने उद्धवजींचा पक्ष परत फुटला त्याचा अर्थातच मी जाहीर निषेध करते, कारण का लोकशाहीसाठी अशा गोष्टी हानिकारक. पैसा टॅक्स पेयरचा आहे, आमच्या सर्वांचा आहे. जे लोक पैसे भरतात त्याचा पैसा आहे. त्या पैशाचा वापर करून ब्लॅकमेलिंग केलं जातं पॉलिटिकल. बघा, आमचा अनुभव एजन्सीजचा आहे. आत्ताचं मॉडेल काय मला माहिती नाही. आमच्या काळात काय झालं मला माहिती आहे. आमच्या काळात एजन्सी, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED आणि वॉशिंग मशीन ह्याच्यावरच त्या काळातल्या आमचा पक्ष फोडला तेव्हा काय झाले उभ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलं. खरं खोटं देवालाच ठाऊक, त्यांनाच हे उत्तर द्यावं लागेल. पण जे झालं हे दुर्दैवी झालं आणि लोकशाहीसाठी हानिकारक. खासदारांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे बाहेर पडत नाही, भेटत नाही, मदत करत नाही आणि आदित्य ठाकरे पण भेटत नाही. उद्धवजींबद्दल मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते, उद्धवजी भेटतात आणि कशाला तुमच्याच चॅनलवर रोज दाखवतात ना की उद्धवजी कुठे गेले, काय गेले, ते बाहेर जातात, त्यांचे पक्षाचे कार्यक्रम. त्याच्यामुळे उद्धवजी भेटत नाही ह्याच्यात काही तथ्य नाही. आम्ही तुमच्याच चॅनलवर मी स्वतः रोज उद्धवजींचे कार्यक्रम
त्याच्यामुळे ह्याच्यात काही तथ्य नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ज्या पद्धतीनं अशा परिस्थितीच्या संदर्भात श्रद्धांजली वाहताना ज्या मराठी भाषा वाचली त्यावर राजकीय जोरदार टीका केली म्हणून त्यांनी चिरफाड करताना म्हटलं की त्यांनी मराठी भाषेची संपूर्ण चिरफाड केली. वेळीचं कारण ठेवलं. नाही म्हणजे मला आश्चर्य वाटलं की ते नार्वेकर आहेत. ते काय बाहेर राज्यातून किंवा देशातून आलेले नाहीत ना. आणि आशाताईंबद्दल आणि मराठी भाषा, तुम्ही स्पीकर आहात, अध्यक्ष आहात विधानसभेचे, त्यामुळे मला धक्कादायक होतं त्यांचं ते सगळं तुमच्या चॅनलवर पाहून आणि खूप वाईट वाटलं. भाषेला आम्ही आमची आई समजतो, आमची ओळख समजतो, आमचा आत्मा आहे. त्या मराठी भाषेची ज्या पद्धतीने चिरफाड झाली अतिशय दुर्दैवी आणि त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि मराठी येत नसेल तर क्लास लावा, उशिरा का होईना. काही अयोध्येमध्ये जे लोक दान करतात त्याच्यामध्ये घोटाळा झाला आहे. दुसरीकडे उज्जैन महाकालची भूमी आहे, त्या भूमीमध्ये देखील त्या जमिनी विकत घेण्याचं काम तिथले मुख्यमंत्री करत आहेत. आणि कोणी हिंदूंची श्रद्धास्थळं आहेत, श्रद्धाशक्ती आहेत, त्या ठिकाणी मोठे घोटाळे भाजपच्याच लोकांकडून केले जात आहेत असे आरोप होत आहेत. कालच्याच एका मोठ्या वर्तमानपत्रात ती सगळी माहिती, त्याचे कागदपत्र आलेत. मी स्वतः पार्लमेंट सुरू झाल्यावर याची इन्क्वायरी मागणार आहे. अयोध्या टू उज्जैन हा जो भ्रष्टाचार आहे, दोन्ही आमच्या सगळ्यांसाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रचंड श्रद्धेची स्थान आहे. आणि ह्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होणार असेल तर त्या मुख्यमंत्र्याचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण का प्रधानमंत्री म्हणायचे न खाऊंगा न खाने दूंगा. त्याच्यामुळे जो आरोप झाला आहे, मला तर वाटलं होतं की आरोप झाल्यावर मुख्यमंत्री स्वतःच म्हणेल की माझी पारदर्शक इन्क्वायरी करा. जर त्यांनी काही केलेलं नसेल तर त्यांनी थोडे दिवस बाजूला व्हावं, त्याची इन्क्वायरी व्हावी. पण मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका राहील. ओके, थँक्यू.